हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आता दर्शन करून वगैरे चाललेलो आहोत. मेन दत्त मंदिर जे आहे तिथे चाललेलो आहोत. पहा आम्ही तर गाणगापूरमध्ये आहे मेन क्षेत्र दत्ताचे मंदिर. तर तिथे आम्ही चाललेलो आहोत. भस्म वगैरे घेऊन झाला आमचा आता आणि संघावरून सर्व तिकडला आटोपला आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरमध्ये. तर हे पहा दत्त मंदिरला जाण्याचा हा रस्ता आहे. आतमध्ये गावामध्ये हे खुद गाणगापूर इथून असा रस्ता आहे पहा. तर आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे. तर हे पहा इथे इथून थोड्याच अंतरावर आता हे पहा समोर दिसत आहे दत्त मंदिर. त्रिमुखी दत्त 3 मुखाचे मंदिर आहे इथे. तर आले जवळच इथून असा रस्ता आहे. तर इथं आम्ही फूल वगैरे घेतले आणि इथून बघा असा रस्ता आहे. तर आम्ही चाललेलो आहोत लाईनला. तर वरतून लाईन आहे, परत खाली यायला लागते दर्शनासाठी. तर टेरेसवरून अशी गोल 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 लाईन आहे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. तरी पहा लाईनला थांबलेलो होतो आम्ही. खूप गर्दी होती. कशी दत्त महाराजांचे नवरात्र चालू आहेत त्याच्यामुळे भरपूरशी गर्दी होती आणि आम्ही असे हे पहा लाईनला थांबलेलो. वरचा नजारा पहा. हे मंदिरवरती शिखर. जवळून शिखर दाखवत आहे तुम्हाला. तर आतल्या साईडने जायचं आपल्याला दर्शनाला. तर हे पहा आम्ही जवळ आलेलो आहोत दर्शनासाठी. पाठीमागे पण खूप गर्दी आहे. तर समोरच दत्त महाराजांचे फोटो पाहायला भेटतो पहा. आणि इथूनच आम्ही दर्शन वगैरे केलं. तुम्हाला काय पूर्ण असा व्हिडिओ काही मला तिथं घेता आलेला नाही. हा मी बाहेरचाच व्हिडिओ घेत आहे. दर्शन झाले, खूप छान वाटले, फ्रेश मन प्रसन्न झाले दर्शन करून. बाहेर पहा, बाहेर मंदिरच्या जस्ट बाहेरचा आहे. इथून आतमधील मूर्ती आहे 3 मुखी दत्ताची. तर ते काही मला दाखवता येत नाही कारण तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे. मोबाईल वगैरे फोटो वगैरे घेऊन देत नाहीत. तर त्यामुळे मी बाहेरचाच हा नजारा घेतलेला आहे, मंदिरच्या बाहेरचा. आमचं दर्शन हे बघा. आम्ही जाता असे फोटो सेल्फी वगैरे घेतले. दर्शन वगैरे झालं. आतलं काही मला तुम्हाला मूर्ती वगैरे दाखवता नाही आली. तर दर्शन वगैरे झालं आणि तर औदुंबराच्या वृक्ष त्याची प्रदक्षिणा झाली आणि दत्त महाराजांना भेट दिली. आणि इथेच आता बाहेर परिसर आहे हा, म्हणजे दत्तगुरू महाराजाच्या मंदिरच्या आतीलच परिसर आहे हा. हे पहा इकडे असं. तर थोडा वेळ आम्ही पण बसलो. म्हटलं थोडा वेळ बसावे. तर सर्व आमची फॅमिली वगैरे आम्ही बसलो थोडा वेळ. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही इथे आलेलो होतो. मागच्या वर्षी आमचा हा शिवांश छोटू त्याचे नवस होते. तर नवस पूर्ण करण्यासाठी मागच्या वर्षी आलेलो इथेच. तर आता त्याचा नवस पूर्ण झालेला होता मागच्या वर्षी. तरी आमचे प्रत्येक वर्षी अशी हे असतेच, दर्शनाला येण्याची ट्रिप असतेच. तर हे पहा दत्तगुरू महाराजांच्या मंदिरामध्ये साक्षात दत्तगुरूच म्हणायचे ते. तर मी इथे आता ह्या बाहेरील परिसर आहे. तर थोड्याच वेळात आता आम्ही निघणार आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा आणि स्वामी समर्थांचे दर्शन घ्या. तर आम्ही आता निघालेलो आहोत बाहेर. तर पाठीमागे पहा
सिद्धदत्त निर्गुण मठ असं नाव आहे मंदिराच्या तिथं आतमध्येच. तर आम्ही आता निघतो आहोत. छान झालं दर्शन वगैरे. आम्ही लाईनला लागल्याच्या नंतर पाठीमागून खूप गर्दी झालेली आणि हे बघा बाहेरून मंदिर असं दिसतं. तर चला मग आता जाऊया आपण स्वामी समर्थांच्या दर्शनाला. व्हिडिओ पुढे पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी थोडे फोटो वगैरे काढले मंदिरच्या बाहेर. कसं आपण गेलेलं तिथला नजारा वगैरे कैद करायचा असतो. कॅमेऱ्यामध्ये आम्ही असा हा फोटो आठवणी राहतात म्हणून काढून ठेवल्या. आणि हा बघा आमचा शिवांश एकटाच इकडे तिकडे पळत होता आणि मी त्याचा व्हिडिओ घेते पहा. तो त्याला असं इकडे जाऊ की तिकडे जाऊ काही कळत नव्हतं. मम्मीकडे जाऊ की पप्पाकडे जाऊ, तो पळतच सुटलेला नसता इकडे तिकडे. तर चला मग आमची गाडी लावलेली आहे पार्किंगला, तिकडे आम्ही चाललेलो आहोत. जाता जाता हे पहा कलरफुल बांगड्या, काय काय ज्वेलरी आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत. एक तशा गाडीमध्ये बसलो आणि आम्ही निघालो अक्कलकोटला. तर आमच्या शिवांशला आता मस्ती करायचा टाईम झालेला आहे त्याचा. कधी रडतो कधी मस्ती करतो. तो आता तो मस्तीचा टाईम झाला आहे त्याचा. तो फ्रेश मूडमध्ये आता मस्ती करायला. तर चला मग आता गाणगापूरमध्येच जात आहोत थोड्याच वेळात. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत गाणगापूरहून अक्कलकोटला निघालेलो आहोत. तर थोड्याच वेळात आम्ही आता पोहोचलेलोच आहोत. तर हे पहा इथे गाडी वगैरे पार्किंगला लावलेली मी. गाडी वगैरे पार्किंगला लावली आम्ही आणि आता अक्कलकोटच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. अक्कलकोटमध्येच आहोत. मंदिराकडे रस्ता जातो हा. तर इथूनच आम्ही आता चाललेलो आहोत पहा. हा सरळ रस्ता मंदिराकडे जातो पहा. तर आम्ही आता इथून चाललेलोच आहोत. रस्त्यामध्ये मंदिराकडे जाताना जे नजारा आहे ते तुम्हाला दाखवत आहे पहा मी. थोड्याच वेळात आम्ही आता पोचतो. आतमध्ये आतल्या साईडला चाललेलो आहोत पहा मंदिराकडे. तर हा सरळ आता मंदिराकडे निघालेलो आहोत पहा आम्ही. आणि रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. 8च्या नंतर मंदिर बंद होते. तर आम्ही टायमावर पोचलेलो आहोत. म्हटलं चला आता दर्शन वगैरे होतं, कारण प्रत्येक वेळेस थोडासा लेटच होतो. तसे दर्शन होते आमचे, पण 8ला थोडे 15 मिनटं कमी 8ला असं पोचतो. तर आज आम्ही ह्यावेळेस 7:30ला पोचलेलो. मागच्या वेळेस तर नाही का माझ्या पाठीमागे गेट बंद झालेलं. तर म्हटलं आज लवकर आलो थोडेसे तरी, चला मग पटपट आम्ही जातो होता. थोड्याच वेळानं आरती चालू होत असते 8 वाजता. तर मग आम्ही आतल्या साईडला चाललेलो आहोत पहा. आणि आतमध्ये गेल्यानंतर ना समोरच हे पहा CCTVमध्ये महाराजांचे पहिले दर्शन झाले. मन खुश झाले. चला तुम्हाला दाखवते समोरच. हे पहा भरपूर गर्दी झालेली, कारण ह्या टायमाला खूप गर्दी होती. आणि सर्वात जास्त येथे ना पुरुषांपेक्षा लेडीजचे प्रमाण जास्त आहे पहा. म्हणजे लेडीज जास्त स्वामी भक्त आहेत म्हटलं तरी चालेल. पुरुष तर आहेतच, पण येथे तर सर्वात जास्त लेडीज होत्या. आणि हे पहा समोरच स्वामींचे दर्शन झाले. खूप छान वाटले. आणि लाईनलाच आहोत आम्ही. एवढी सगळी लेडीजची लाईन वेगळी आणि जेंट्स लाईन वेगळी अशी होती. पलीकडल्या साईडने जेंट्स आणि ह्या साईडने लेडीज. तर जेंट्स पटपट जात होते, पण लेडीजची भरपूर गर्दी. बापरे, म्हटलं आता चला, कारण हे पुढचं समोरचं जे गेट आहे ना ते बंद व्हायचं. आता आम्हाला आतमध्ये पोचायचं होतं, कारण कधी पण अचानकच गेट बंद होतं. तर मला असं वाटत होतं आता कधी एकदा आत जाते आणि समोरून डोळे भरून स्वामी समर्थांना पाहते. कारण वर्षातून एकदाच यायला होतं ना, मध्ये आधी जास्त होत नाही येणं. तर म्हटलं चला आता थोड्याच वेळात पोचतो आम्ही त्यातमध्ये. तर बाहेर येईल ना जरा बघा, पाहून घे किती सुंदर आहे. एवढं छान वाटतं ना इथं बाहेर, असं जगजग मस्त. गर्दी होती एवढी जास्त, बापरे.
म्हटलं चला आता थोडंसं जवळ आलेलोच आहोत. आणि जो गेट बंद करणार असतो तो नेहमीप्रमाणे आजही असंच म्हटला. मागच्या वर्षी तसंच म्हणलेलं आता गेट बंद करायचे. मग मला वाटलं आता काही खरं नाही. म्हटलं मागच्या वेळेस पण असंच झालं ना आताही. आणि नेमकं मी आले ना तर माझ्या मागे थोड्याशा लेडीज आल्या जेवढ्या होत्या तेवढ्या, आणि परत गेट बंद झालं. मागच्या वर्षी असंच झालेलं ना आताही असंच. म्हणजे स्वामी समर्थ महाराज दर्शन दिले नंतरच सर्व काही असं हे करतात, सर्वांना दर्शन देतात. खरंच छान वाटलं हे पहा. आतमध्ये पुढे काय मला जास्त कॅमेरा घेता येणार नाही, डायरेक्ट मी आता तुम्हाला नंतर दर्शन झाल्यानंतरच दाखवत आहे. पहा दर्शन वगैरे झालं माझं, कारण जास्त तिथं मला हे घेता नाही आलं. तर हे आतमधील नजारा आहे बघा. हे स्वामी समर्थांचा मोठा फोटो आहे बघा तिकडं पलीकडे. खूप छान आणि गर्दी अशी, एवढे पब्लिक. आता आरती आहे ना म्हणून त्यामुळे. त्या पहा आमचा भाऊ ते वगैरे मला बोलवत आहे, कारण सर्वजण पुढे गेलेत आणि मी आपले शूट काढत पाहत बसले. म्हणून तो म्हटला चल. दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडंसं छान असं बसावं म्हटलं. तर मला अजून महाराजांना डोळे भरून पाहायचं होतं, कारण तिथं खूप गर्दी होती. तर म्हटलं चला इकडच्या साईडने जाता येतं आपल्याला. तर मग मी इथून परत जात आहे पहा. थोडंसं आतल्या साईडनं आतल्या साईडने पण तुम्हालाही दाखवते. ते जरा डोळे भरून पाहिले स्वामी समर्थांना आणि म्हटलं चला आता सर्वांबरोबर परत वापस जायचं होतं. फोटो वगैरे काढायचे होते त्यांना, माझ्या फॅमिलीबरोबर फोटो वगैरे काढायचे होते. तुम्ही महाराजांचे दर्शन करा. इथे आल्यानंतर ना खूप म्हणजे खूप मनाला एक वेगळीच शांती भेटते, समाधान भेटतं. कारण इथं ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. खरंच. मस्त दर्शन वगैरे सर्वांचे चांगले झाले. आणि आम्ही आता थोडंसं इथे बसलेला आहोत पहा. मंदिरामध्ये पूर्ण भरगच्च भरपूर पब्लिक होतं पहा इथं. आणि तिथेच मग आम्ही थोडे फोटो व्हिडिओ वगैरे घेतले आमचे फॅमिलीचे. ही आमची फॅमिली बघा पूर्ण सर्व अशी. आम्ही सर्वांनी, मावशीची, माझी मम्मी, सगळे आमची सर्वांची फॅमिली. तर आम्ही इथे थोडं व्हिडिओ वगैरे काढला, फोटो काढले. आणि आता थोड्याच वेळात निघणार आहोत घरी जायला. आता सर्व दर्शन गाणगापूरचे झाले, अक्कलकोटचे झाले. आता म्हटलं घरी जायचे, तर घरी निघतो आहोत थोड्याच वेळात. जाता जाता तुम्हाला दाखवत आहे परत एकदा. तुम्ही पण स्वामींचे दर्शन करा. कारण तिथून निघायचा पाय काही निघत नव्हता, पण घरचे सगळे चल चल चल. मला अजून बसावंसं वाटत होतं तिथं. घरचे म्हटले चला आता जायचं तर आहे पुढे, त्यामुळे चला म्हटलं. कारण खरंच तिथे गेले ना, मी काय कोणी जरी गेले ना तिथून लवकर पाय नाही निघत. असं अजून थांबावं, अजून थोडं थांबावं, अजून थोडं थांबावं असंच वाटतं. महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकालाच असं वाटतं की अजून फोटो वगैरे काढावं, इथं थांबावं, थोडं शांत बसावं. आम्हालाही तसंच वाटलेलं. मग आम्ही आता निघालो आहोत. मी बाहेरचा मंदिराच्या बाहेर बघा जाताना मी तुम्हाला दाखवत आहे. इथे कॅन्टीन वगैरे आहे पलीकडच्या साईडला, बाहेरच्या साईडला. तर इथं प्रसाद वगैरे भेटतो. आणि तुम्हाला गुरुचरित्राचे पुस्तक
किंवा पारायण करायचे काही जे असेल ते पुस्तक पण इथं पलीकडल्या साईडला आहे बघा, इथं भेटतं. आणि आता निघालो आहोत घरी. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे कॅन्टीन आहे बघा मंदिरच्या बाहेर. आणि इथून असं सरळ आम्हाला आता पुढे जायचं. तर इथं तुम्हाला काय घ्यायचं असेल, मी महाराजांसाठी हार वगैरे घेतला, कारण महाराजांसाठी कपडे वगैरे मी आधीच घेतलेले होते. तर इथे हार घेतला महाराजांसाठी. प्रत्येक वेळेस काहीतरी काही मला असं घ्यावं असं वाटतं आणि ते घेतलं. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. तर आमची गाडी वगैरे काढत आहेत पार्किंगला लावलेली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला, रात्र झालेली आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आता घरी गेल्यानंतर घरचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टाईम पाहायला भेटेल. नंतर आम्ही काय केलं काय. तोपर्यंत बाय.